नमस्कार शेतकरी मित्रांनो. जे शेतकरी मित्र आपले कृषी प्रदर्शन बारामती 2025 या कृषी प्रदर्शनाला जो उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांच्यासाठी आपण सिरीज घेऊन आलो आहे वेगवेगळ्या डेमो प्लॉटचे. त्याच्यामध्ये शेवंती फुलांचा जे डेमो प्लॉट होता वेगवेगळ्या रंगांचा, प्रिसाईज ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा आपण डेमो प्लॉट या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर याच्यामध्ये शेवंतीच्या वेगवेगळ्या व्हरायटी दाखवण्यात आलेत. तर त्या व्हरायटीच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. वेगवेगळ्या रंगाच्या व्हरायटी आहेत. त्याच्यामध्ये लाल असेल, लालमध्ये वेगवेगळे शेड आहेत. पिवळी असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे शेड आहेत. किंवा पिंक असेल म्हणजेच गुलाबी, त्याच्यामध्ये वेगवेगळे शेड आहेत. अशा सर्व शेवंतीच्या व्हरायटीची माहिती आपण याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपली शेती आपली प्रगती यूट्यूब चॅनल. जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या. या चॅनलच्या माध्यमातून आपण नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. तर जाणून घ्या मित्रांनो, शेवंतीच्या वेगवेगळ्या व्हरायटी कोणत्या आहेत आणि त्या कशासाठी वापरल्या जातात. तर आपण आता समोर जी बघत आहोत ती सफेद कलरची व्हरायटी आहे शेवंतीची. खूप छान अशी व्हरायटी आहे. याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या लांब अशा पाकळ्या निघतात आणि असं सपाट असं फूल असतं म्हणजे. आणि याचे नाव जे आहे ते शेवंती कल्पतरू सफेद म्हणून असं येतं. प्रिसाईज ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा हा प्लॉट आहे मित्रांनो. तर याचं जे नाव आहे ते तुम्हाला मी आता सांगितलं होतं. हे पहा, शेवंती कल्पतरू प्लस असं याचं नाव आहे. खूप सुंदर असं फुल आहे. डेकोरेटिव्ह पर्पज असं हे वापरलं जातं. म्हणजेच शोभेवंत फूल म्हणून असं वापरलं जातं. त्याच्यानंतर पुढची जी व्हरायटी आहे ती शेवंती इंडिका पिंक म्हणजे गुलाबी अशी फुलं याची निघतात. त्याच्या पुढे जो प्लॉट आहे तो शेवंती मेघना ऑरेंज म्हणून येतो. याचं केसरी कलरचं असं हे फूल असतं. हे देखील खूप सुंदर असं फूल आहे. याच्यामध्ये देखील वेगवेगळे शेड आहेत. आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पुढे बघत राहा व्हिडिओ मित्रांनो. त्याच्यानंतर हे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आलेलं पिवळी अशी व्हरायटी आहे ही. तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी शेवंतीचा कल्पतरू शेवंतीची माहिती दिली होती. आता हे पहा, इंडिका व्हाईट म्हणून ही व्हरायटी आहे शेवंतीचीच. याची जी फुलं पाकळ्या ज्या आहेत ह्या बघा, खूप अशा लांबसर आणि लांब आणि जाडसर अशा पाकळ्या येतात त्याच्या. खूप सुंदर असं हे फूल आहे. अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला या डेमोमध्ये बघायला मिळाल्या होत्या. खूप छान असं हे फूल आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला शेवंती डार्क येलो ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी बघायला मिळाली. तर याची जी पाकळी आहे ही देखील लांब अशी, पण आकाराने थोडीशी छोटी लांबसर अशी पाकळी निघते. हे देखील खूप असे छान प्रकारे फुल आहे. डेकोरेटिव्ह पर्पज याचा देखील खूप वापर केला जातो. याला देखील मार्केटमध्ये खूप मागणी आहे. त्याच्यानंतर ही आहे पिंक कलरमध्ये व्हरायटी. याचा देखील कलर तुम्ही बघू शकता. साईडने असं फिकट असा पिंक येतो म्हणजे गुलाबी कलर येतो आणि सेंटर याचा डार्क असा निघतो. खूप छान अशी व्हरायटी ही देखील पिंकमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला हिरवी म्हणजेच ग्रीन, सोना ग्रीन म्हणून ही व्हरायटी आहे ही बघायला मिळाली. याची देखील ज्या पाकळ्या आहेत त्या अशा गच्च अशा दाबून धरल्यासारख्या असतात. बॉल व्हरायटीसारखी ही व्हरायटी आहे मित्रांनो. बॉल व्हरायटी म्हणजे वरती असा वाटीसारखा आकार होतो. त्याच्यानंतर पुढे ही एक व्हरायटी आहे सफेद कलरची, व्हाईट कलरमध्येच येते. याच्या ज्या पाकळ्या आहेत ह्या खूप अशा घट्ट अशा दाबून धरल्यासारख्या असतात. पहिल्या ज्या शेवंती आपण बघितली होती त्याची अशी घट्ट अशी पानं होती, पाकळ्या होत्या. त्याच्यानंतर ही आहे इंडिका रेड येलो. खूप छान अशी व्हरायटी आहे. ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या रेडमध्ये येतात आणि मधला सेंटर जो आहे तो येलो कलरमध्ये येतो आणि कडा ज्या आहेत त्या देखील येलोमध्ये येतात. शंख पर्पल कलरमध्ये ही व्हरायटी आहे मित्रांनो. खूप छान अशी व्हरायटी आहे. बघू शकता डेकोरेटिव्ह पर्पज याचा देखील खूप छान प्रकारे वापर केला जातो. अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला बघायला मिळणार आहेत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण येलो डार्क बघितली होती. तर ही बॉल येलो डार्क सेंटर असलेली ही व्हरायटी आहे. त्याच्या पाकळ्या अशा लांबसर होत्या, पण याच्या पाकळ्या अशा गच्च अशा पाकळ्या आहेत. अर्धवाटी आकार असं हे फूल येतं आणि याचा सेंटर जो आहे तो डार्क असा निघतो. त्याच्यानंतर ही जी व्हरायटी आहे सफेद कलरमध्ये, पण याचा सेंटर जो आहे तो ब्लॅक आहे म्हणून याला व्हाईट ब्लॅक सेंटर ही व्हरायटी आहे. प्रिसाईज ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेडचा आपण प्लॉट बघत आहोत मित्रांनो. खूप सुंदर अशी फुलं आपल्याला बघायला मिळाली होती या प्लॉटमध्ये, डेमो प्लॉटमध्ये. तर ही अशी व्हरायटी आहे. त्याच्यानंतर इंडिका रेड, शेवंती इंडिका रेड आपल्याला त्या डेमो प्लॉटमध्ये बघायला मिळाली. खूप छान अशी ही देखील व्हरायटी आहे.
डेकोरेटिव्ह पर्पज याचा देखील वापर केला जातो. खूप छान अशी व्हरायटी आहे. याच्या देखील पाकळ्या लांब येतात फुलाच्या. त्याच्यानंतर शेवंती इंडिका व्हाईट हिरवी झालर असलेली ही व्हरायटी आहे मित्रांनो. तुम्ही बघत असाल की सेंटर जो आहे तो थोडासा ग्रीन असा निघतो, म्हणजे हिरवा निघतो आणि फुलाला वरून असा हिरवी झालर आल्यासारखं हिरवट झालर आल्यासारखी ही फुलं आहेत मित्रांनो. सफेद कलरमध्येच ग्रीन व्हाईट म्हणून आपण याचं नाव आहे. तर अशा खूप व्हरायटी आपल्याला या डेमो प्लॉटमध्ये बघायला मिळाल्या. प्रायव्हेट लिमिटेड प्रिसाईज ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेडचा हा प्लॉट होता मित्रांनो. खूप छान असा प्लॉट आहे आहे होता सॉरी. त्याच्यानंतर ही जी व्हरायटी तुम्हाला सांगितली होती रेड कलरची, तर त्या रेड कलरमध्ये येलो सेंटर आहे, म्हणजे पिवळा सेंटर आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता पिंक कलरची व्हरायटी आहे, व्हाईट कलरची व्हरायटी आहे. खूप छान अशा शेवंतीच्या व्हरायटी आहेत आणि या सर्वच्या सर्व व्हरायटी आपण विदाऊट शेडनेट किंवा ग्रीन हाऊसमधल्या ह्या सगळ्या व्हरायटी आहेत मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. येणारे बरेच असे व्हिडिओ आहेत या कृषी प्रदर्शनामध्ये जे डेमो प्लॉट होते त्याचे आपण व्हिडिओ बनवणार आहोत सेपरेट आणि त्याची माहिती तुम्हाला देणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा लवकरात लवकर आणि शेजारी बेल